ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, आज संपूर्ण ख्रिस्त सभा सामान्य काळातील 5वा रविवार साजरा करीत आहे. जेव्हा एखाद्या वस्तूला परिसाचा स्पर्श होतो तेव्हा ती सामान्य दिसणारी वस्तूसुद्धा अति मौल्यवान वस्तू दिसू लागते. त्याचप्रमाणे एखादी सामान्य व्यक्ती प्रभू येशूच्या संपर्कात येते तेव्हा ती व्यक्ती सामान्य राहत नाही तर असामान्य व्यक्ती बनत असते. आजची वाचने सुद्धा अशाच प्रकारच्या व्यक्तींची उदाहरणे आपणासमोर ठेवत आहे. ते सर्वजण सामान्य होते, पण परमेश्वराचरणी सामान्य व्यक्तीसुद्धा असामान्य व्यक्ती बनतो. यशया, पॉल आणि पेत्राप्रमाणे. सेंट तेरेसा ऑफ चाइल्ड जीसस द लिटिल फ्लावर, तिने देवाची हाक ऐकली व वयाच्या 15व्या वर्षी कार्मलाइट कॉन्व्हेंटमध्ये ती जॉईन झाली. सेंट जॉन जुगल यांना वयाच्या 47व्या वर्षी देवाने तिला आजारी व वृद्धांची सेवा करण्यासाठी व आपले जीवन समर्पित करण्यासाठी बोलाविले. सेंट फ्रान्सिस झेवियर आणि सेंट ऑगस्टिन हे विद्यापीठाचे प्राध्यापक होते तेव्हा त्यांना देवाची हाक आली. असिसीचे संत फ्रान्सिस यांना परमेश्वराने विचारले, तुला कोणाची सेवा करायची आहे, धन्याची की चाकराची? त्यांनी म्हटले, धन्याची. संत कॉस्मॉस आणि डेमियन हे वैद्य तसेच फार्मासिस्ट होते. त्यांनी ह्या प्रकारे देवाची त्याचप्रमाणे लोकांची त्यांनी सेवा केली. जसे यशया, पॉल, पेत्र त्यांचा पापीपणा, अयोग्यता मान्य केला म्हणून परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला, त्यांना सक्षम बनविले. आजच्या ह्या उपासनेमध्ये आपण तिन्ही वाचनावर मननचिंतन करूया. पहिले वाचन हे यशया संदेष्टाच्या पुस्तकातून घेतलेले आहे. यशयाने सुंदर आणि विलक्षणीय दृश्य पाहिले. हे दृश्य पाहत असताना स्वतःच्या अयोग्यतेची त्याला जाणीव झाली. तो घाबरतो. तो म्हणतो, देवाशी संवाद करण्याइतका मी पवित्र नाही किंवा शुद्ध नाही. तेव्हा देवदूत एक निखारा घेऊन यशयाच्या तोंडाला स्पर्श करतो आणि म्हणतो, तुझी सर्व पापे दुष्कर्मे नाहीशी झाली आहेत. तदनंतर त्याला परमेश्वराचा आवाज ऐकू येतो, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? यशया म्हणाला, मी तयार आहे, मला पाठवा. दुसऱ्या वाचनामध्ये संत पॉल आपल्याला सांगत आहे, ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला, त्याला पुरण्यात आले, तिसऱ्या दिवशी त्याला उठविण्यात आले व तो पेत्राला दिसला, 12 प्रेषितांना दिसला, 500हून अधिक लोकांना दिसला, सरतेशेवटी मला दिसला. पॉल म्हणतो, मी प्रेषित म्हणून घेण्याच्या योग्यतेचा नाही. तो म्हणतो, मी देवाच्या मंडळाचा छळ केला आहे. कारण या ठिकाणी पौलाला स्वतःच्या अयोग्यतेची जाणीव होते. पण जे मी सुवार्तेचे काम केले ते करणारा मी नव्हे, तर देवाची महिमा, दया जी माझ्यासोबत आहे ती करीत होती. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण वाचतो, पेत्र व त्याच्या साथीदारांनी रात्रभर कष्ट केले, पण त्यांच्या हाती काही लागले नाही. असे दिसते की त्यांचं आज नशीब हे फाटके होते. म्हणून ते हताश, निराश, अयशस्वी होऊन आपली जाळी धुत होते. एखादा अयशस्वी, निराशी व्यक्तीच्या जीवनाचा विचार केला तर आपल्याला दिसून येईल की तो फक्त आणि फक्त गमावलेल्या गोष्टींचाच विचार करत बसतो. त्यांना कशातही रुची नसते. पण पेत्र आपला अयशस्वीपणा, निराशीपणा बाजूला ठेवून ख्रिस्ताचा आपल्या होडीमध्ये स्वीकार करतो. प्रिय भाविकांनो, पेत्र हे अनुभवी, मासे मारणारा मनुष्य होता. मासे कसे पकडावे, जाळे कुठे टाकावे हे त्याला माहीत होते. प्रभू येशू एक सुतार होता. एक अनुभवी कोळी माणसाला मासळी कशी धरावी हे येशू सांगतो तेव्हा पेत्राला नक्कीच नवल व आश्चर्य वाटले असेल. किंबहुना पेत्र स्वतःच्या कौशल्याचा, अनुभवाचा, ज्ञानाचा गर्व न करता येशूने सांगितलेले सर्व गोष्टी नम्रपणे ऐकतो.
व विश्वासाने आपली जाळे समुद्रात टाकतो, त्याच्या याच विश्वासामुळे त्याची रिकामी जाळी आणि होडी मासळीने भरून जाते. म्हणून असे म्हटले आहे, जोपर्यंत चमत्कार पाहत नाही तोपर्यंत नमस्कार घालत नाही. आणि हेच आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये पाहायला मिळते. प्रिय भाविकांनो, पेत्राने स्वतःच्या डोळ्यांनी चमत्कार पाहिला व भारावून गेला. बायबल सांगते की क्षणाचाही विलंब न लावता तो येशूच्या पाया पडला. तदनंतर पेत्र म्हणाला, प्रभू, माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी मनुष्य आहे. या ठिकाणी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्याला त्याच्या अयोग्यतेची जाणीव झाली. आणि जेव्हा त्याने ही अयोग्यतेची जाणीव स्वीकारली तेव्हा येशू त्याला आपला शिष्य म्हणून निवडतो व मासे धरणारा बनवितो. संत पेत्र प्रमाणे यशयाने सुद्धा आपली अयोग्यता स्वीकारली व परमेश्वराने त्याला पापमुक्त केले. संत पौल, जो ख्रिस्ती जनांचा छळ करत होता, त्याने त्याची अयोग्यता स्वीकारली, सौलाचा पौल झाला, येशूचा श्रेष्ठ शिष्य बनला. होय माझ्या प्रिय भाविक हो, जो मचवा रिकामी होता, परमेश्वराच्या येण्याने तो भरला गेला. जी जाळी मासळी विना रिकामी होती, येशूच्या कृपेने मासळी जाळे तुटेपर्यंत भरली. जी हृदये रिकामी होती, आता ती येशूच्या कृपेने आणि प्रेमाने भरून गेली. म्हणूनच जोपर्यंत आपल्या जीवनाच्या मचव्यात येशू आहे तोपर्यंत आपला मचवा कधीही रिक्त होणार